अजित पवार पक्षाचे काही आमदार तुमच्या संपर्कात आहेत का? विधान परिषदेच्या अनुषंगाने काही त्याचा फायदा तुम्हाला होईल का? माझ्या संपर्कात कोणी त्याच्यात लक्ष देत नाही, पण जैन समाजाला लोक भेटतात याची माहिती माझ्याकडे. त्याचा आउटकम काय की उद्याचं मतदान झालं पाहिजे. म्हणजे लोकसभेला 200 पारचा नारा दिला, पण आता विधानसभेला 100 पार बनत नाही, एवढी त्यांनी दहशत घेतली. 200 पार कसं? विधानसभेला लोकसभेला 400च. नरेंद्र मोदी सगळीकडे 400च्या खाली काही बोलतच नव्हतं. आणखी अनेक गोष्टी सांगत होते. खरं म्हणजे तर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एखादी भूमिका लोकांच्या समोर मांडताना की राष्ट्रहिताचे याचं भान हे ठेवलं पाहिजे. पण ज्या पद्धतीची भाषणं ही प्रधानमंत्र्यांनी केली त्यामुळे जातीय आणि धर्मांची शक्ती ह्या उफाळून याव्यात, समाजामध्ये एक प्रकारचं दहशतीचं वातावरण व्हावं आणि त्यामधून निवडणुका आपण कराव्यात हे सूत्र त्यांनी ठेवलं होतं. पण या देशाचा सामान्य माणूस आम्हा राजकारण्यांच्यापेक्षा तो अधिक शहाणा आहे आणि त्यामुळं संविधानाचा प्रश्न येऊ ती घटना संविधान त्याचा बचाव करण्याचा निर्णय आणि अतिरेकीपणानं निवडणुकीमध्ये लोकांच्या समोर जाऊन एका चुकीच्या रस्त्यावर देशाला नेणं हा जो प्रयत्न होता हा सामान्य मतदाराने हाणून पाडला. माझी खात्री आहे की उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा राज्यामध्ये या संदर्भात जे करण्याची गरज आहे तो इथला मतदान करेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.